मूग, मटकी, मसूर, तांदूळ, ज्वारी हे सर्व भाजून मी हे प्रीमिक्स तयार केलेलं आहे आणि याचे आपण आज धिरडे करणार आहोत. खूप खमंग आणि चवदार लागतात. इथे मी 2 पळ्या पीठ घेतलेले आहे आणि गव्हाचं पीठ 1 पळी घेतलेलं आहे. आता यात आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. जिरे 1 चम्मच, हळद पाव चम्मच आणि हे सर्व मिश्र एकत्र करून आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आणि चांगलं असं एकजीव करून घेणार आहोत. हे धिरडे खूप चांगले होतात आणि आरोग्यास एकदम हितकारक आहेत, म्हणून अशी धिरडे जरूर बनवा. हे पीठ जर तुम्ही तयार केलं तर 2 ते 3 महिने हे पीठ टिकतं आणि तुम्ही झटपट कधीही असे धिरडे घरी बनवून संडे स्पेशल करू शकता. तर माझी संडे स्पेशलची ही रेसिपी आहे. आता आपण पाणी थोडं थोडं ॲड करूया आणि हे सगळं ढवळून एकजीव करून घेऊया. याच्या गाठी झाल्या नाही पाहिजे याची आपण काळजी घेऊया. तयार आहे आपलं मिश्रण. चांगलं ढवळून घेऊया, एकजीव करून घेऊया आणि याची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट झालेली आहे. त्यात मी पाणी टाकणार आहे. जवळपास मला 1.5 तांब्या पाणी लागलेलं आहे. तांदळाचं पीठ असल्यामुळे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त लागणार आहे आणि ते शोषून घेणार आहे पीठ. ह्या प्रमाणामध्ये आपल्याला आपली पीठ पातळ करून घ्यायचं आहे आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे ते या प्रमाणामध्ये. यात मी आता चणा डाळीचं भिजवलेलं पीठ टाकत आहे. तुम्ही बेसन पीठसुद्धा अर्धी वाटी टाकू शकता. लाल तिखट चवीनुसार, थोडासा ओवा टाकूया. यामुळे आपल्या धिरड्यांना एक चांगली टेस्ट येईल आणि हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. कोथिंबीर टाकूया आणि परत आपण हे मिश्रण एकजीव करून घेऊया. हॉटेलपेक्षाही भारी रेसिपी होती ही. एकदा जरूर करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता हे बॅटर तयार झालेलं आहे आपलं. याला आपण थोडा वेळ झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपण याच्यासोबत एक खमंग चटणी करणार आहोत. त्याची रेसिपी पण बघूया. याला आपण 10 ते 15 मिनटं ठेवून देऊया. आता चटणी बनवण्यासाठी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरलेला, ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, चवीनुसार तिखट, जिरे अर्धा चमचा आणि थोडेसे फुटाणे 2 चमचे पोहे घ्यायचे आणि हे मिश्रण पाणी टाकून चांगलं एकजीव करून घेऊया. खूप चांगली चटणी लागते ही, जरूर करून बघा आणि पौष्टिकसुद्धा आहे. ह्याला आपण फ्राय करणार नाही आहे, तर आपण तडका देणार आहोत. तडका देण्यासाठी मी अर्धी पळी तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरे चांगले तडतडून घेऊया. मोहरी चांगली तडतडून घेऊया आणि त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया. आणि हे कडलेलं मोहन आता आपण आपल्या चटणीमध्ये टाकूया. आहा, चवीनुसार त्यात आपण मीठ टाकूया आणि आपली खमंग चटणी अशी तयार आहे. वा, खूपच छान दिसते आहे. खायला सुद्धा तेवढीच चवदार आहे. जरूर करून बघा. आपलं बॅटर छान मुरलेलं आहे, पीठ चांगलं भिजलेलं आहे आणि आता आपण धिरडे करूया. इथे मी पॅन घेतलेले आहे. पॅनवर तेल टाकलेलं आहे थोडं आणि त्यावर आता एक आपण पाण्याचा शिपका मारूया.
या प्रकारे आपण आपले डोसे तयार करून घेऊया. अतिशय रुचकर लागतात. खूप साधी, सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे. जरूर करून बघा. आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही जर असं पीठ तयार करून ठेवलं तर 2 ते 3 महिने तुम्ही हा पदार्थ कधीही झटपट बनवू शकता. पीठ कसं बनवायचं ह्याची सुद्धा मी रेसिपी टाकणार आहे. तुम्ही जर जॉबला जात असाल तर हे पीठ तुम्ही तयार करून ठेवलं तर तुम्ही अगदी टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकता आणि किंवा नाश्त्याला हा प्रकार बनवू शकता किंवा रविवारी काहीतरी नवीन म्हणून हा पदार्थ तुम्ही जरूर बनवू शकता. डाळीमध्ये खूप सारं आपल्या शरीराला लागणारे विटॅमिन्स, प्रोटीन्स असतात. त्यामुळे डाळी खाणं खूप आवश्यक आहे आणि ह्या निमित्ताने आपण सर्व डाळी भाजून यामधून आपण खाण्याचा प्रयत्न केलेला आहे. जाळीदार होत आहेत आपले धिरडे. पीठ खूप चांगलं भिजलेलं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे. कुणीही हा पदार्थ बनवू शकेल इतका सोपा हा पदार्थ आहे. जरूर करून बघा आणि स्वाद म्हणाल तर हॉटेलपेक्षाही भारी स्वाद या रेसिपीचा होणार आहे. नक्की करून बघा. तयार आहे आपली रेसिपी. मी तर घेणार आहे रेसिपीचा स्वाद आणि तुम्हीही बनवा संडे स्पेशल या पद्धतीने.